शैक्षणिक वर्ष 2023-24 अंतर्गत इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेला दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 12वी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत व परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आली. यावेळी आपल्या 12वी परीक्षा देणाऱ्या पाल्याला सोडण्यासाठी बहुसंख्येने पालक उपस्थित होते. या केंद्रावर एकूण 455 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच सरमिसळ पद्धत अवलंबण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरातील दयानंद महाविद्यालय, वॉलचंद महाविद्यालय, कुचन कनिष्ठ महाविद्यालय, SVCS भवानीपेठ महाविद्यालय व सौ भूमपुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय असे एकूण 5 महाविद्यालयातील 455 परीक्षार्थींचे नंबर सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात आले. शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींचं आजपासून 12वी बोर्ड परीक्षेस सुरुवात झाली. आमच्या पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात आज 12वीच्या विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आली. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी 12वीचे सर्व विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होते. आणि यावर्षी प्रथमच सरमिसळ पद्धत अवलंबण्यात आली. यामुळे या पद्धतीमध्ये सोलापुरातील वॉलचंद कॉलेज, दयानंद कॉलेज, त्यानंतर SVCS भवानीपेठ ज्युनियर कॉलेज, कुचन कनिष्ठ महाविद्यालय व आमचे सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे एकूण 455 विद्यार्थ्यांचे नंबर या आमच्या केंद्रावर आले. आणि आज 21 तारखेला इंग्रजी या विषयाच्या पेपरने बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे. आणि अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात विद्यार्थी पेपर लिहित आहेत. पुन्हा एकदा या बातमीच्या माध्यमातून मी परीक्षेसाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. शुभेच्छा व स्वागत समारंभासाठी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सौ गीता साधुल, उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामुल, उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम, परिवेक्षिका सौ जमादार मॅडम व प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.